वाहन चालक मालक खरेदी विक्री संघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी आरटीओ कार्यालयासमोर धडक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये वाहन चालक मालक संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। घोषणा दो। वाहन चालक मालक एकजुटीचा वाहन चालक मालक एकजुटीचा भारतीय वाहन कोण म्हणता देत नाही का ढोल बंद करो बंद करो का ढोल बंद करो बंद करो बंद करो बंद करो बंद करो दादागिरी बंद करो बंद करो बंद करो दादागिरी बंद करो बंद करो बंद करो पूरी करो पूरी करो पूरी करो हम सब एक है हम सब एक है हम सब एक है कौन बनता देश में शिवाय राज कौन बनता देश में शिवाय राज प्रशासन आमच्या हक्काचा अरे कुणाच्या बाबाचा कारण एखाद्याने ऍक्सिडेंट केला तर पावलं जातं। त्यांची संघटना एक ओके ठीक आहे। इम्रान भाई महाराष्ट्रामध्ये चक्का म्हणजे चेरिंग छोडो आंदोलन करणार आहोत आणि त्याच्यातलं बी जर काही नाही झालं तर आम्ही कुठल्याही परिस्थितीत गाड्या खरेदी विक्री करणारे गाड्या चालवणारे हा एक राजकीयच पक्ष स्थापन करू आणि यांच्या विरोधात लढू। या संदर्भात तुम्ही आरोग्यमंत्र्यांशी बोलणं केलं का? आरोग्यमंत्री परिवहन मंत्र्याला आम्ही 4 ऑगस्टला निवेदन दिलेलं आहे। महाराष्ट्रातले 26 कलेक्टर आणि 360 तहसीलदारांना आम्ही 4 ऑगस्टला निवेदन दिलेलं आहे। त्या दिवशी आम्ही त्याच दिवशी 4 ऑगस्टला प्रताप सरनाईक परिवहन मंत्री यांना निवेदन दिलेलं आहे। परिवहन सचिव त्यांना निवेदन दिलेलं आहे। त्याच्यानंतर नार्वेकर म्हणून जे कमिशनर आहे त्यांना 4 ऑगस्टला निवेदन दिलेलं आहे। 7 ऑगस्टला त्यांनी एक GR काढलेला होता की GRमध्ये त्यांनी आम्हाला ही कबुली दिलेली होती। आमच्याजवळ त्याचे पुरावे आहेत। GR आहे त्याचा GRमध्ये ही कबुली दिलेली होती की 16 तारखेपासून 15 ऑगस्ट नंतर आम्ही 16 ऑगस्ट नंतर आम्ही काम सुरळीत चालू करू। पण अद्यापही काम आज 25 तारीख आहे, आज कुठल्या अजून बी काम सुरळीत झालेलं नाही। त्याच्यामुळे या मोर्चाचं नियोजन केलेलं आहे आणि जर समजा नाहीच झालं तर पुन्हा एकदा सांगतो की 7 तारखेला आम्ही चक्री उपोषणला 56 आरटीओला बसू। 7 तारखेला त्यांना काही फरक पडला नाही सरकारला तर आम्ही चक्का जाम 26 तारखेला करू। त्याच्यातनं बी काही फरक पडला नाही तर आम्ही गाडी खरेदी विक्री करणारे वाहन चालक हे एक राजकीय पक्ष स्थापन करू आणि त्यांच्या विरोधात लढू। आरटीओच्या कोणकोणत्या जाचकाठी आहे? आरटीओच्या पहिली गोष्ट 2 नियम सांगतो बाई की पहिले जे 34 नियम आहेत त्याच्यामध्ये 2 कायदे असे 2 प्रकार असे। लुटालुटीचा एक जिवंत उदाहरण सांगतो की पर्यावरण कर ज्याला 1,500 रुपये गुणिले कारमध्ये 12 कोटी गाड्या आणि पर्यावरण कर 1,500 गुणिले 9 कोटी गाड्या आणि PUC 200 रुपये 9 कोटी गाड्या आणि 12 कोटी गाड्या। तर त्याच्यामध्ये हिशोब करा। हिशोब सांगून मला मी 1 लाख रुपये बक्षीस द्यायला तयार आहे त्याला की कोणी हिशोब सांगितला। आणि OTPचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे, मी आत्ताच सांगितलं की OTPला आता RTO ऑफिसमध्ये शौचालयाला गेलं तरी OTP लागेल की OTP दिल्यानंतरच शौचालयाला असा प्रकार सध्या चालू आहे। त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आमच्या जर मागण्या आज मान्य नाही झाल्या तर हे 100% होणार आहे। हे सरकारने ध्यानात ठेवावं आणि RTO ऑफिसरनी सुद्धा ध्यानात ठेवावं। हे हलक्यात घेऊ नये, हे चेष्टेत घेऊ नये। जर ही चेष्टा ठरली तर त्याची फळं भोगावं लागतील। किती लोक संबंधित? आज आमचे 8 लाख लोक महाराष्ट्रात काम करत आहेत, खरेदी विक्री करणारे आणि एजंट लोक आणि 1,70,00,000 ड्रायव्हर आहेत महाराष्ट्रामध्ये आणि 80 लाख गाड्या आहेत ज्या आता चालवल्या जातात खाजगीमध्ये आणि 2 कोटी ट्रक आहेत या महाराष्ट्रामध्ये। ते यांचा संप गुणिले 4 तर यांनी सरकारने लक्षात ठेवावं। 2 कोटी गुणिले 4 आणि 4 कोटी गुणिले 2 अशा 8 कोटी लोकांचा फरक ह्या सरकारवर पडल्याशिवाय राहणार नाही। काय नाव तुमचं?
नाम बोल नाव सांगा साहेब. माझं नाव आरिफ खान, मी भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना राष्ट्रीय अध्यक्ष, जैन चालक मालक संघटना